नमस्कार मंडळी. मी डॉक्टर प्रतीक दुगम. आज आपण पाहणार आहोत मुळा व त्याचे औषधी गुणधर्म. हे एक कंदमूळ आहे. जमिनीखाली येत असल्यामुळे त्याला कंदमूळ म्हणतात. मुळ्याचे झाड हे अशा प्रकारे असते. हा बघा गुलाबी मुळा आणि हा आहे तो पांढरा मुळा आणि हे मुळ्याचे पानं. अशा प्रकारे पानं हे वरच्या साईडला राहतात आणि मुळा हा जमिनीखाली येतो म्हणून त्याला कंदमूळ म्हणतात. मुळा हे कंदापेक्षा मुळ्याच्या पानामध्ये अधिक औषधी गुणधर्म असतात. मुळा हा मूत्रल व मूत्रविरेचक गुणधर्म असल्या कारणाने मुळ्याच्या सेवनामुळे लघवीचे प्रमाण वाढून मूतखडा व लघवीला होणारी जळजळ यावर फरक पडतो. मुळ्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्या कारणाने मुळ्याच्या नियमित सेवनामुळे आपली विष्ठा व्यवस्थित बांधली जाते व बद्धकोष्ठता व मूळव्याध यावर त्याचा फरक पडतो. मी तर म्हणत आहे मुळा खा व मूळव्याध बरा करा. मुळ्यामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण जास्त असल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. कच्चा चावून खाल्ल्याने किंवा सॅलेडच्या रूपात घेतल्याने आपली जठराग्नी प्रदीप्त होते व आपली पचनक्रिया सुधारते व त्यामुळे गॅसेस व आम्लपित्त किंवा ऍसिडिटी याच्यावर फरक पडतो. त्यामध्ये अँथोसायनिन नावाचे फ्लॅवोनाइडचे प्रमाण अधिक मात्रामध्ये असल्या कारणाने ते हृदयाचे सर्व प्रकारच्या समस्यांवर अतिशय उपयुक्त असे ठरते. मुळ्याच्या नियमित सेवनाने रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण व रक्तातील साखरेचे प्रमाण हे नियंत्रित राहते. टीप: मुळा हा उपाशी पोटी रिकाम्या पोटी सकाळी खाल्ल्याने पित्ताचा प्रभाव वाढतो व छातीमध्ये जळजळ होते. तसेच मुळा हा शरद ऋतूमध्ये पण सेवन करू नये, कारण शरद ऋतूमध्ये मुळातच पित्ताचे प्रमाण शरीरामध्ये जास्त असते.